नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांमधील आधुनिक ज्या संकल्पना आहेत असे आधुनिक राजकीय विचार याविषयी आपण चर्चा करत आहोत. मागील काही भागात आपण राम मनोहर लोहिया यांचं अल्पपरिचय, जीवन परिचय, त्यांचे स्वातंत्र्यविषयक विचार, समतेविषयक विचार या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांची चर्चा केलेली आहे. त्यात आपण समता ही राम मनोहर लोहिया यांच्या विचारातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेली संकल्पना आहेत त्याविषयी आपण चर्चा करत होतो आणि त्यातला काही भाग आपण बघितलेला आहेत. त्यामध्ये आपण असं बघितलं की एकूण मानवी जीवनामध्ये समतेची संकल्पना, तिची प्रासंगिकता, तिची गरज अगदी प्रत्यक्ष जीवन आणि मोक्षाचं जीवन या दृष्टिकोनातून लोहियांनी समतेचे विचार मांडलेले आहेत. समतेचं उच्चाटन करण्यासाठी लोहियांनी सप्तक्रांतीची गरज सांगितलेली आहे. मग त्या 7 क्रांत्या कोणत्या आहेत त्याही आपण बघितल्या. त्याचबरोबर लोहियांची सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेली समतेच्या संकल्पनेतली गोष्ट जी होती ती म्हणजे त्यांनी अमूर्त संकल्पना आणि मूर्त संकल्पना या दोघांमधला त्यांनी भेद स्पष्ट करून त्यातला आंतरसंबंध याची मांडणी लोहियांनी केलेली आहे. त्याची देखील आपण मागील भागात चर्चा केलेली आहे. समतेची संकल्पना पुढे नेत असताना म्हणजे लोहियांच्या विचारांमधील अमूर्त समता आणि मूर्त समता एकरूप नाहीत किंवा ते स्वतंत्र देखील नाहीत, तर त्या परस्पर संबंध आणि परस्परावलंबी आहेत हे त्यांनी पटवून दिलं आणि त्यामुळेच त्यांच्या निरंतर आंतरक्रिया होत राहणं लोहियांच्या दृष्टीनं अत्यावश्यक असतं. त्यातूनच समतेची संकल्पना अधिक अर्थपूर्ण, व्यवहार्य, वस्तुनिष्ठ आणि जिवंत होऊ शकेल असा लोहियांना आशावाद होता. हीच संकल्पना लोहिया जेव्हा पुढे घेऊन जातात तेव्हा ते समतेचे अंतर्गत स्वरूप काय आहेत, तिचं रूप काय आहेत, बहिर्गत रूप काय आहेत, भौतिक तिचं स्वरूप काय आहेत आणि आध्यात्मिक स्वरूप काय आहेत यावर देखील ते चर्चा करतात. जसं आपण म्हणतो की सुख दुःखे समेकृत्वा किंवा त्याला अनुकूल आणि प्रतिकूल ह्या दोनही परिस्थितीत किंवा हार आणि जीत ह्या प्रसंगी समचित्त राहण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे अंतर्गत क्षमता, अंतर्गत समता असा लोहिया त्याचा अर्थ काढतात. म्हणजे 2 परिस्थिती असतात, सुखाची असते, दुःखाची असते किंवा अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, हार असेल, जीत असेल, अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये समचित्त राहण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे अंतर्गत समता ही जी क्षमता असते ह्या 2 विरोधाभास असणाऱ्या परिस्थितींमध्ये व्यक्ती स्थिर असतो आणि ही जी त्याची क्षमता आहे त्या क्षमतेलाच लोहिया ही अंतर्गत क्षमता असं तिला म्हणतात. म्हणजे प्राचीन भारतीय विचारात स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यांच्यामध्ये न संतापे न संतोषे अशा ह्या प्रज्ञा स्थिरावलेल्या सिद्ध पुरुषाचे वर्णनात आढळताना दिसतात. त्याला संतापही नसतो आणि संतोषही नसतो. स्थित प्रज्ञाचा हा जो अर्थ आहे तो लोहियांनी जनसामान्यांसाठीही आचरणीय आहेत, स्वीकारण्याजोगा आहेत असं ते सांगतात. लोहियांच्या मते अशी आंतरिक समता किंवा समत्व बुद्धी साध्य झालेलीच व्यक्ती ही बाह्य वर्तनात देखील समतेचं तत्त्व आचरू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला सांगता येईल की भारतीय राज्यघटनेने समतेचं तत्त्व कायद्याद्वारे स्वीकारलेलं आहे. पण व्यक्ती व्यवहारामध्ये, व्यक्ती जीवनामध्ये बरेच लोक अजूनही मनातून जी असते आतून समता पाळत नाही. ही जी मग कायद्यावर कितीही प्रभावी असला कायद्याने लोक एक
वेळ ऐकतील, पण मनातून त्यांचं ते परिवर्तन होणं गरजेचं असतं. आणि म्हणून लोहिया असं सांगतात, की जेव्हा तुम्ही आंतरिक तुमची समता निर्माण होते, अंतर्गत तुमचा आत्मा ती समता स्वीकारतो, तेव्हा तो बाह्य स्वरूपाची जी समता आहे, बहिर्गत स्वरूपाचं जे वर्तन आहेत, त्या वर्तनात तो समतेचं तत्त्व आचरण करू शकतो. समत्व प्राप्त झालेली व्यक्ती कोणाशी खोटं व्यवहार करणार नाही, फसवणूक करणार नाही, कोणाची हत्या करणार नाही, असं वर्तन करू शकेल. तसेच तिचा आत्मा भीती, गर्व, शोषण किंवा इतर इच्छा यापासून अधिकाधिक मुक्त होईल, असं लोहियांना वाटत होतं. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये ऋषीमुनींची जी होती ती ह्या प्रकारचे सर्व आंतरिक समता आली की तुमच्या बाह्य वर्तनामध्ये समता प्रस्थापित होते. भौतिक समतेचं लोहियांच्या मते राष्ट्रांमध्ये अंमलात येणारी समता आणि राष्ट्रांतर्गत अस्तित्वात आणवायची समता याचे 2 भाग करता येतील. जी भौतिक समता त्यांनी सांगितलेली आहेत ते 2 भागांमध्ये ते वर्णन करतात. एक राष्ट्रांमधली येणारी समता आणि एक राष्ट्राच्या अंतर्गत येणारी समता. आणि आध्यात्मिक समतेत लोहिया हे बहिर्गत वर्तनातील भावंडभाव आणि आंतरिक स्थिर मनसत्ता यांचा अंतर्भाव करताना दिसून येतात. समता तत्व प्रत्यक्षात उतरायचं तर या 4ही प्रकारच्या समता समाज जीवनात समांतरपणे प्रवाहित झाल्या पाहिजेत, असं लोहियांना वाटत होतं. स्थिर चित्तवृत्ती, भावंडभाव ज्याला आपण बंधुभाव म्हणतो, भौतिक समता यांचा एकात्मिक आविष्कार राष्ट्रांमध्ये आणि राष्ट्रांतर्गत व्हावा, हेच लोहियांच्या मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ असं उद्दिष्ट होतं आणि प्रयोजन होण्याच्या पात्रतेचं असेल. जगात जर समता नसेल तर विश्वाची चिरंतन एकात्मता साध्य होणारच नाही. कुटुंबात असतो तसा एक जिन्सीपणा विश्वात केवळ समानतेतूनच निर्माण करता येऊ शकेल, असं लोहियांचं म्हणणं होतं. आज भलेही आपण म्हणतो बघा की जागतिकीकरणाने जग जवळ आलं, पण त्या जवळ आलेल्या जगामध्ये एक जिन्सीपणा, समता हे तत्व आहेत का? अनेक देश एकमेकांवरती कुरघोडी करतात, एकमेकांशी युद्ध करतात, दहशतवाद करतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे. म्हणून जसा कुटुंबात एक जिन्सीपणा असतो तसा एक जिन्सीपणा जर विश्वात निर्माण करायचा असेल तर समतेचं तत्वच ते करू शकेल, असं लोहियांचा विश्वास होता. म्हणजे अगदी कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांच्यात जोपर्यंत भेदभाव आहे तोपर्यंत मानवी बंधुभाव ही गोष्ट त्यांना अशक्यच वाटते. आणि देशांतर्गत समतेचं म्हणाल तर देशांतर्गत समतेचं वैधानिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक असे 4 पैलू लोहियांनी अभिव्यक्त केलेले आहेत. ह्या 4 गोष्टींमधून देशांतर्गत समता प्रस्थापित होईल. आणि जे आपल्या भारतीय संविधानामध्ये हे 4ही घटक सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वैधानिक या 4ही गोष्टींच्या बाबतीत समता देण्यात आलेली आहेत, कायद्याने दिलेली आहेत. पण लोहिया म्हणतात त्या पद्धतीनं ती आंतरिक असल्याशिवाय ती बहिर्वर्तनामध्ये प्रवर्तित होऊ शकत नाही. त्यांच्यातील परस्पर पोषकतेवर त्यांनी या विवेचनात भर दिलेला आपल्याला दिसून येतो. सक्ती, अनुनय आणि अनुकरण या 3 मार्गांनी समता साध्य होईल, असं लोहिया म्हणतात. म्हणजे प्रसंगी सक्ती चालेल, त्यानंतर अनुनय महत्त्वाचं आहे, अनुकरण महत्त्वाचं आहे आणि याच्यातूनच समता हे तत्व साध्य होऊ शकेल. समाजातील उपेक्षित, शोषित वर्गांची लोहियांनी समतेच्या संदर्भात वेगळा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. भारतात अनेक समाजसुधारकांनी शोषित, पीडित, वंचितांच्या समतेच्या संदर्भात विचार केलेला आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, अनेक महान असे महापुरुष होऊन गेले ज्यांनी समतेचा संदर्भात, शोषित, उपेक्षित घटकांच्या संदर्भात त्याचा विचार अगदी खोलवर केलेला आहे. तसाच लोहिया देखील करतात. आणि समाजात कोणत्याही घटकाला विशेष अधिकार असता कामा नये, हा जो हेरॉल्ड लास्कीचा जो विचार होता तो विचार लोहियांनी नाकारून भारतीय समाज रचनेच्या गरजा
लोहियांनी समता विचार मांडताना लक्षात घेतलेले दिसतात. ते असं म्हणतात की परंपरेने हक्क वंचित राहिलेल्या स्त्रिया आहेत, इथले आदिवासी आहेत, अस्पृश्य आहेत, मागासवर्गीय आहेत, या वर्गांसाठी विशेष संधी आणि संरक्षण दिल्याने त्यांच्यामध्ये समता तत्वाला मुळीच बाधा येत नाही. ही स्पष्ट भूमिका लोहियांनी घेतलेली दिसते. कारण समतेचं खरं तत्त्व काय सांगतं? समता जर आणायची असेल तर कोणालाच विशेष संधी नको, म्हणजे सगळे एकसारखे. पण समतेचा हा वरवरचा अर्थ झाला. समतेचा गर्भित अर्थ काय आहे की जो वंचित आहे, जो मागास आहे, त्याला प्रस्थापितांबरोबर आणण्यासाठी त्याला विशेष संधी देणं, त्याला विशेष संरक्षण देणं आणि त्याला प्रस्थापितांबरोबर आणण्यासाठी मदत करणं, ती समता, तो मूल्यगर्भित स्वरूपाचा अर्थ आहे. आणि मग भारतीय समाजामध्ये असा वंचित घटक कोण आहेत? तर इथल्या स्त्रिया आहेत, इथले आदिवासी आहेत, इथले अस्पृश्य किंवा इतर मागासवर्गीय सर्व घटक त्यात आहेत. आणि म्हणून लोहिया म्हणतात की जर त्यांना विशेष संधी दिली तर त्यातून समतेच्या तत्वाला बाधा येत नाही. या सर्व गटांची संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 90% असून ती सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. म्हणून समता हे तत्त्व या गोष्टीशिवाय साध्य होऊ शकत नाही. हा विचार लोहियांनी इतर अनेक समाजसुधारकांच्या विचारांप्रमाणे आपल्याला मांडलेला दिसतो आणि तो आधुनिक असा विचार होता. स्त्री पुरुष समतेचा भारतात ज्यांनी जोरदार पुरस्कार केलेला आहे त्या अग्रगण्य समाजसुधारकांमध्ये राम मनोहर लोहिया यांचं जे नाव आहे ते अगदी वरच्या स्तरावर आपल्याला सांगता येतं. स्त्रिया आणि पुरुष हे लोहियांच्या मते त्यांच्या कल्पनेतील आदर्श राज्याच्या रथाची 2 चाकं त्यांनी मांडलेली होती. ती सारख्या आकाराची व सारख्या गतीची असतील तरच हा रथ सुरळीत चालू शकणार होता, असं ते म्हणतात. स्त्रियांचं या देशातील हजारो वर्षांचे सर्वांगीण दास्य केवळ स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण देशाला आणि मानवतेला आणि मानवी सभ्यतेला देखील हानिकारक ठरेल अशी खात्री असल्यामुळे लोहियांचं असं ठाम म्हणणं होतं की जगात बहुसंख्य असलेल्या स्त्रियांच्या दास्यमुक्तीचा विचार केल्याखेरीज राजकीय व सामाजिक पुनर्जागरणाचा कोणताही जागतिक प्रकल्प यशस्वी होण्याची मुळीच शक्यता नाही आहे. आणि म्हणून स्त्रियांना हक्क, स्त्रियांना समता ही प्राप्तच झाली पाहिजेत. वर्णभेद संपवण्या इतकी लिंगाधारित भेदभाव आणि शोषण नष्ट करण्याचीही गरज लोहियांना असल्याची दिसून येते. त्यांच्या दृष्टीने स्त्रियांना प्रत्येक बाबतीत विशेष संधी देण्याची गरज आहे अशी लोहिया महत्त्वपूर्ण शिफारस देखील ते करताना दिसतात. स्त्रियांप्रमाणेच आदिवासींचा आणि अल्पसंख्याकांचाही देखील त्यांनी वेगळा विचार केलेला दिसून येतो. आदिवासींची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहेत. आधुनिक सभ्यतेचे आणि संस्कृतीचे वारे त्यांना अजूनपर्यंत लागलेले नाहीत. जग 20व्या आणि 21व्या शतकाकडे वाटचाल करतं, पण हा समाज ह्या सभ्यतेच्या संस्कृतीच्या पासून दूर आहेत. जंगल निवासी यांच्याविषयी वैमनस्य मनात बाळगूनच तयार करण्यात आलेले जे कायदे आहेत ते निकालात काढून त्यांच्या जागी नवीन कायदे तयार करून मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याची शिफारस राम मनोहर लोहिया करताना दिसतात. आदिवासींचे जंगल संपत्तीवरचे सर्व पारंपरिक हक्क लोहिया मान्य करून त्यांचे कर्ज माफ करावीत, ठेकेदारीची प्रथा मोडून सहकारी तत्वावर जंगल आधारित उद्योगांची उभारणी करावी अशी देखील ते सूचना करताना दिसतात. जे अल्पसंख्याक गट आहेत यांना त्या कारणामुळे राष्ट्रीय मुख्य प्रवाहांशी एकरूप न होऊ शकल्यामुळे विकासाच्या वाटेवर ते मागे पडले आहेत. त्यांनाही विशेष संधी आणि संरक्षण देऊन इतरांच्या बरोबरीनं आणण्याची गरज राम मनोहर लोहिया अधोरेखित करताना दिसतात. कोणासाठी? अल्पसंख्याक गटांसाठी. समाजात समता आणण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी उपायांची एक 11 कलमी यादी राम मनोहर लोहिया यांनी दिलेली दिसते. समाजामध्ये समता कशी आणता येईल यासाठीचे एक 11 कलम त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं जे तत्त्व ते सांगतात की प्राथमिक शिक्षण, शिक्षकांचे पगार,
शैक्षणिक खर्च सर्वत्र सारखाच असावा, तेव्हाच शैक्षणिक आणि त्या समाजाचा विकास होईल. सर्व प्रकारच्या शाळा लोहिया म्हणतात की त्या बंद कराव्यात आणि ह्या पद्धतीचं शिक्षण करावं. दुसरं तत्त्व ते असं सांगतात की न परवडणाऱ्या शेतजमिनीवर कर लावणं, महसूल लावणं चुकीचं आहे, तो माफ केला पाहिजेत, अशी सूचना ते करतात. आणि तिसरं तत्त्व ते असंही सांगतात की संपूर्ण शेतजमीन सिंचनाखाली आणावी, त्यासाठी शेतकऱ्याला खर्चात पडू नये, कमीत कमी खर्चात त्याला सिंचनासाठी क्षेत्र उपलब्ध करून द्यावं, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असं राम मनोहर लोहिया सांगताना दिसतात. चौथं तत्त्व ते असं सांगतात की सार्वजनिक जीवनाच्या सर्व क्षेत्रातून इंग्रजीचं माध्यम म्हणून उच्चाटन झालं पाहिजे. त्याच्याऐवजी राष्ट्राची भाषा हिंदी आहे, त्याचं त्यांनी जोरदार समर्थन केलेलं. म्हणून सार्वजनिक जीवनाच्या सर्व क्षेत्रातून इंग्रजीचं उच्चाटन करावं, असं ते चौथं तत्त्व सांगतात. पाचव्या तत्वामध्ये ते कोणत्याही व्यक्तीला 1,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येऊ नयेत. म्हणजे इथे आर्थिक दृष्टीनं समता प्रस्थापित करतील. कारण काही लोक करोड खर्च करतात आणि काहींना अगदी त्यांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाही. सहावं तत्व असं सांगतात की येत्या 10 वर्षांसाठी रेल्वे प्रवास, त्या प्रवासात सर्वांसाठीची एक श्रेणी असावी, एकच श्रेणी त्या सर्वांसाठी असली पाहिजेत. त्यामध्ये मग क्लास 1, क्लास 2, जनरल असं करून आपणच त्यांच्यात भेदभाव निर्माण करतो, अशी लोहिया यांचं म्हणणं होतं. सातवं तत्व ते असं सांगतात की येती 20 वर्ष ॲटोमोबाईल उद्योगाची संपूर्ण शक्ती फक्त बसेस, ट्रॅक्टर्स आणि टॅक्सी तयार करण्यावर खर्च पाडली पाहिजेत. खाजगी वापराच्या गाड्यांचे उत्पादन बंद ठेवलं पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थानं इथे सार्वजनिक आणि सामाजिक जीवन हे सुरळीत होईल, शेतकऱ्याचं जीवन सुरळीत होईल, असा लोहिया यांचा विचार होता. आठवा विचार ते असं मांडतात की 20% जास्त खालीवर कोणत्याही पिकाचे भाव होऊ नयेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत उत्पादन खर्चाच्या 1.5 पटीपेक्षा जास्त त्या नसाव्यात, असंही ते सांगतात. 9वं तत्व असं सांगतात की 60% विशेष संधी व सवलती स्त्रियांना, आदिवासी, मागासवर्गीय ह्या किंवा अल्पसंख्याक ह्या वर्गांना दिल्या पाहिजेत आणि मग 40% हे जनरल ठेवलं पाहिजेत. या 60% विशेष सवलती द्यायच्या आणि कोणाकोणाला त्याच्यामध्ये स्त्रिया आल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये आदिवासी आली पाहिजेत, त्यामध्ये मागास जाती आल्या पाहिजेत, या सगळ्या लोकांना संरक्षण द्यावं. 10वं तत्व ते असं सांगतात की 2पेक्षा अधिक घरं असल्यास त्यांचे राष्ट्रीयकरण करावं. ज्याच्याकडे 2पेक्षा अधिक घरं आहेत ती राष्ट्राची संपत्ती करावी आणि इतरांना ती उपलब्ध करून द्यावी. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला घर प्राप्त होईल. आधुनिक व्यवस्थेमध्ये काय, प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरून पाहिजे तेवढी घरं खरेदी करू शकतो. मग एका बाजूला घरांमध्ये राहायचं कोणी राहायला कोणीच नाही आणि दुसऱ्या बाजूला मग कोणाला घरच नाही, अशी परिस्थिती. म्हणून हा विचार त्यांचा अत्यंत क्रांतिकारी असा विचार लोहियांचा दिसतो. आणि 11वं आणि शेवटचं तत्व ते असं सांगतात की प्रभावी जमीन वाटप, जमिनीच्या किमतीवर नियंत्रण ठेवावं. जमिनींचं वाटप करणं, जमिनींच्या वाढत चाललेल्या किमती, ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं पाहिजेत, असं लोहिया सांगतात. म्हणजे लोहियांचा हा जो विचार होता समतेच्या संदर्भात, आपण मागील 2 भागांपासून त्याची चर्चा करतो, त्याच्यामध्ये तो अत्यंत मूलगामी, अत्यंत आधुनिक आणि जे साम्यवादी व्यवस्थेला जमलं नाहीत किंवा जे भांडवलवादी व्यवस्थेला जमलं नाहीत, कारण दोघांमध्ये दोष होते काही प्रमाणात, म्हणून लोहियांनी साम्यवाद आणि भांडवलशाही दोघांच्याही साधनांचा आधार घेत त्यांनी समतेचा स्वतंत्र असा एक आधुनिक मूलगामी असा एक विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये मग त्यांनी मूर्त अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना, त्यांचा कसा आंतरसंबंध आहेत
किंवा आंतरिक समता असेल, बाह्य समता असेल, आध्यात्मिक समता असेल, भौतिक समता असेल, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा सामाजिक समता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या क्रांतींची कशी आवश्यकता आहेत किंवा त्यांनी सांगितलेली हे 11 कलमी तत्त्व जी समता प्रस्थापित करण्यासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, अशा विविध गोष्टींची चर्चा राम मनोहर लोहिया यांनी आपल्याला केलेली दिसून येते. म्हणून लोहियांचा हा विचार खऱ्या अर्थानं आपल्याला आधुनिक असा एक राजकीय विचार असल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये राम मनोहर लोहिया यांच्या विचारातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण जी एक संकल्पना आहे ती म्हणजे चौखंबा राज्यव्यवस्था. ही व्यवस्था काय होती त्याविषयी आपण माहिती घेऊया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.